नमस्ते. हॅलो. माझं नाव प्रमोद उमरे. मिसेसचं नाव रजनी उमरे आणि हे माझं सासूबाई. ओके. आम्हाला लग्नाला अराउंड 10 वर्ष झाली आहे. ओके. हिचा वय 36, माझा 40. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा IVF ऑलरेडी करून झालेलं ठाण्यामध्ये, पण ते दुसऱ्या ह्याच्यातून केले, दुसऱ्या हॉस्पिटलमधून. म्हणून आम्हाला तेवढा ट्रस्ट नव्हता की IVF करायचं की नाही, आम्ही ह्या विचारात होतो. डॉक्टर मळगावकर सरांची साम टीव्हीला मुलाखत यायची, त्यामध्ये मम्मीनी बघितलेलं. आम्ही दोघं तर ऑफिसला जायचो की तू या डॉक्टरांची ट्रीटमेंट घे, आपण एवढी ट्रीटमेंट गेली त्याच्यामध्ये काही यश नाही आलं, पण ह्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घे, आपण बघू बाबा पॉझिटिव्ह आपल्याला पण त्यांच्या ह्याच्यातून बातमी येते का. पण आम्ही इथल्या ज्या स्टाफला जेव्हा सगळ्यांना भेटलो तेव्हा आम्हाला खूप भेटूनच सगळ्यांना पॉझिटिव्ह एनर्जी आली. आणि डॉक्टर मळगावकर सर आणि डॉक्टर सोनाली मॅडम यांनी आम्हाला खूप चांगलं गायडन्स केलं की बाबा आपण म्हणजे जिथे जाऊया. आणि त्यांनी खूप म्हणजे मला सांगितलं की बाबा ह्या दिवाळीला नाही पण तुझ्या पुढच्या दिवाळीला तुझ्या हातामध्ये बाळ नक्कीच असेल. आणि तो त्यांचा शब्द हा खरा ठरलेला आहे. आणि आज आयुष्यात बोलतात ना की किती आपल्याकडे काही असेल तरी पण तो आनंद नसतो, पण एक बाळ आपल्या हातात आहे ना, तोच आनंद आहे, तोच खरा दागिना आहे. आणि तो आज आमच्या सोबत आहे आणि आम्ही खूप आनंदी आणि खूप खुश आहोत. 2022 जानेवारीला मला प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये राहिलेली आहे IVFच्या, आणि ती खूप आनंदाची गोष्ट होती. आणि 2022 16 सप्टेंबरला आम्हाला बाळ झालेलं आहे. बोलून सांगता येत नाही की सुंदर गोष्ट आमच्या आयुष्यात आलेली आहे. आमचं बाळ पण अतिशय हुशार आणि खूप दिसायला पण अट्रॅक्टिव्ह आहे. आम्ही खूप खुश आहोत. आणि स्टाफच्या बद्दल बोलावं तितकं कमी, कारण की आपल्या घरच्यांसारखेच आपल्याला सपोर्ट करतात की म्हणजे कोणत्याच गोष्टीसाठी नाही, सदैव हॅपी मुमेंटनी सर्वांना भेटणं. सर्वच जण छान आहे, डॉक्टर, स्टाफ आणि एकूणच पॉझिटिव्हिटी सगळे आहे हॉस्पिटलमध्ये. सर्वांनी म्हणजे ज्या कपल्सला इन्फर्टिलिटीचा असा प्रॉब्लेम आहे त्यांनी येऊन कृपया आपण एकदा आपलं मार्गदर्शन जरूर करून घ्यावं. प्रोजेनेसिसचे डॉक्टर मळगावकर सरांचे आणि सोनाली मॅडमचे सर्वांचे आणि प्रत्येक स्टाफचे खूप मनापासून आभार मानते की एवढी मोठी गोष्ट मला माझ्या आयुष्यात दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.